नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुमचं आपल्या युमा कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। आज आपण इयत्ता 10वीच्या बघा गणित भाग 1 या विषयावर बघा 2019 ते 2025 बोर्डाला आलेले प्रश्न आपण उत्तरासहित पाहणार आहोत। म्हणजेच आपण काय करणार आहोत, दररोज एक एक टॉपिक घेऊन त्याच्यामध्ये 1 ते 5 मार्कापर्यंत आपल्याला प्रश्न विचारले जातात बोर्डाला, बरोबर। ते सगळे आपण ह्या भागामध्ये पाहणार आहोत। बघा, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी कोणी जर आपल्या चॅनलवर नवीन असतील तर त्यांनी सबस्क्राइब करायला विसरू नका। ठीक आहे, चला आता आपण सुरुवात करूया। बघा, दोन चलातील रेषीय समीकरणे हे पहिलं प्रकरण आहे आपलं। ते आपण कारण 2019 ते 2025 मध्ये सर्व प्रश्नपत्रिका आपण त्याचा अभ्यास करून काय करणार आहोत, प्रश्न सोडवा। आता एक गुणांचे प्रश्न, एका गुणाचे प्रश्न, आता एका मार्काला आलेले प्रश्न आता आपण पाहणार आहोत। नंतर 2, 3 असे करत करत आपण 5 मार्कापर्यंत जाणार आहोत। बघा, आपल्याला मार्च 2022 ला हा प्रश्न आलेला आहे। बघा, x व y चले असलेल्या एक सामायिक समीकरणासाठी जर dx बरोबर 49, dy बरोबर -63 व d बरोबर 7 तर y ची किंमत काढा। म्हणजेच किती किंमत आहे त्या y ची। तर बघ, तुम्हाला आठवते क्रेमरची पद्धत आहे। बघा, ही क्रेमरच्या पद्धतीने आपण हे सोडवण्याचा प्रयत्न करूया। बघा, क्रेमरच्या पद्धत, आता तुम्हाला कशाची किंमत काढायला लावली, y ची किंमत। तर y ची किंमत काढण्यासाठी सूत्र काय आहे बघा, तर y बरोबर dy छेद d, हे सूत्र माहिती आहे तुम्हाला। बघा, dy ची किंमत काय दिली, -63, किती दिली, -63 छेद d ची किंमत काय दिली, तर 7 दिली। बघा, ह्या दोघांचा जर भागाकार केला आपण, 7 × 6 7 × 9 63, पण वजाचं चिन्ह आले म्हणून -9, नाहीतर लगेच +9 लिहून टाकताल, म्हणजेच d हे उत्तर आपलं बरोबर आहे। बघा, दुसरा प्रश्न आहे। बघा, ही किंमत काढायची, तर आपली ह्याची समीकरण दिले आहे त्या समीकरणाची आपल्याला किंमत काढायची। बघा, आपण असं असलं काय करतो, तिरकस गुणाकार करतो। काय करतो, तिरकस गुणाकार। म्हणजेच काय करावं लागेल, 5 गुणिले -4 बरोबर -3 गुणिले काय करावं लागेल, -7 यांची आपल्याला किंमत काढायची। म्हणजेच आपण लिहू शकतो, बघा, 5 गुणिले -4 -3 गुणिले -7 या दोघांचा जर गुणाकार केला तर आपलं 5 चोक 20, म्हणजेच अधिक वजा, ते तो वजाचं चिन्ह लागणार आहे, -20 आलं, वजा अधिक होतं। बघा, 7 त्रिक 21, म्हणजे वजा अधिक वजा होतं आणि मोठ्या संख्येचं चिन्ह लागतं, म्हणजे 21 मधनं 20 गेले, 1 राहिलं, मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक आहे म्हणून 1 उत्तर, म्हणजे डी हे उत्तर आपल्याला बरोबर लिहावं लागेल। तिसरा बघूया, 4x + 5y बरोबर 19 चा आलेख काढण्यासाठी x बरोबर 1 असताना y ची किंमत किती। आता हा नोव्हेंबर 2020 आणि मार्च 2023 मध्ये प्रश्न आलेला आहे। चला आता आपण काय करूया, x ची किंमत 1 ठेवून बघूया। तर बघा, x ची किंमत 1 ठेवायची आपल्याला कोणत्या समीकरणात, तर 4x + 5y बरोबर 19 या समीकरणात आपल्याला ठेवायची। बघा, 4 गुणिले 1 + 5y बरोबर 19, 4 × 1 4 अधिक 5y आहे तसाच आणि 19 आहे तसाच। ठीक आहे, आता हा 5y आपण जसं तसं ठेवू, हा अधिक आहे तर तिकडे गेला काय होणार आहे, वजा, म्हणजे 19 - 4, 19 - 4 तर 15 येतं। बघा, 5y आहे तसाच, मग इथे गुणिले, बघा तिकडे गेल्यावर काय होणार, भागिले, म्हणजे 15/5, 5 × 5 5 त्रिक 15, म्हणजेच y ची किंमत आली 3, म्हणजेच आपल्याला बी हे उत्तर बरोबर आहे आपलं। ठीक आहे, चला चौथा बघूया। पुढचा प्रश्न आहे बघा, जुलै 2023 मध्ये विचारला गेला आपल्याला। बघा, या निश्चयकाची किंमत काढा। 3 4 2 5, बघा ह्या निश्चयकाची किंमत काढायची। आता आपल्याला किंमत काढण्यासाठी आपण मागेच बघितलं, हो की नाही, तिरकस गुणाकार केला, म्हणजे 3 गुणिले 5 -4 गुणिले 2 ह्यांचे जी गुणाकार करून वजाबाकी करायचं, 5 त्रिक 15 वजा 4 दुणे 8, त्यांची किंमत काढली आपण तर आपल्याला किती, बघा 7 हे, म्हणजेच आपलं उत्तर आहे B7, अधिक 7 आहे ना म्हणून B7। मार्च 2024 मध्ये प्रश्न आलाय बघा, x + 2y बरोबर 4 चा आलेख काढण्यासाठी x बरोबर 1 असताना x ची किंमत काढा। आपण मागे बघितलं, बघा x ची किंमत त्यांनी मागे सांगितली होती आणि y ची किंमत काढायला होती। आता y ची किंमत दिली, x ची किंमत काढायला लावली। चला तर आपण काय करूया, x + 2 किंमत किती व्हायची, 1 गुणिले 1 बरोबर 4 ह्या समीकरणामध्ये आपण ती ठेवली। ठीक आहे, बघा, x अधिक बेक बे बरोबर 4, हा अधिक 2 आहे, तिकडे गेल्यावर काय होणार आहे, वजा, म्हणजे 4 - 2, म्हणजेच 4 2 गेले 2, अधिकचं चिन्ह येणार म्हणून अधिक, म्हणजेच बी हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे।
चला आपण प्रश्न पहिला जसं सोडवलं तसंच आहे बघा. क्रेमरची पद्धती इथे एक्स व वाय ही चले असलेले एक सामायिक समीकरणासाठी जर डी एक्स बरोबर 49, डी वाय बरोबर -63 व डी बरोबर 7 असेल तर एक्सची किंमत किती. आता आपल्याला काय करावं लागेल, एक्स बरोबर आता एक्सची किंमत काढायची ना आपल्याला, म्हणजे एक्स बरोबर डी एक्स छेद डी लिहिलं आपण. तर बघा एक्स डी एक्स आहे 49 आणि डी आहे 7. मग ह्यांचा जर भागाकार केला 7 एके 7 7 49 म्हणजे 7 हे उत्तर आलं आपलं, म्हणजेच ए हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे. चला आता आपल्याला पहिल्यांदा काय केलं होतं, एक गुणांचे प्रश्न काय करत होते आपल्याला पहिल्यांदा, आता त्यातून निवडा म्हणून सांगत होते. पण आता काय करायचं आपल्याला, 1 मार्कालाच आहे हा प्रश्न, पण तुम्हाला काय करावं, स्वतः उत्तर शोधावं लागणार. ते तर तुम्हाला नसणार आहे, तुम्हाला काय करावं, निवडावे लागणार नाही, काढावे लागणार आहेत. ठीक आहे. एक्स व वाय चलातील एक सामायिक समीकरणासाठी जर डी एक्स बरोबर 25, डी वाय बरोबर 40 व डी बरोबर 5 असेल तर एक्सची किंमत काढा. नोव्हेंबर 2020ला हा प्रश्न आलेला आहे बघा. तर मग आपण पूर्ण लिहायचं. आता इथे लिहिताना व्यवस्थित लिहा. क्रेमरच्या पद्धतीनुसार काय होतं, आपल्याला एक्सची किंमत काढायची. आणि मग एक्सची किंमत काढण्याचं सूत्र काय आहे, एक्स बरोबर डी एक्स छेद डी. ठीक आहे, बरोबर 25/5. डी एक्सची किंमत 25 होती म्हणून 25 लिहिली आणि डीची किंमत 5 होती म्हणून 5 लिहिली. 5 एके 5 5 5 25 म्हणजेच आपलं उत्तर आलं 5. कळलं. व्यवस्थित बॉक्स वगैरे करा व्यवस्थित, म्हणजे तुमच्या लक्षात येईल कसं आपण ते सोडवले आणि उत्तर किती छान दिसतं तसं. ठीक आहे. चला आता आपण दुसरा बघूया याच्यातला. चला मार्च 2022ला हा प्रश्न आला आहे बघा. 4x + 5y बरोबर 19चा आलेख काढण्यासाठी x बरोबर 1 असताना yची किंमत किती. काही प्रश्न बघा रिपीट होणार आहेत, पण काळजी करू नका, कारण रिपीट जरी केलं तरी तुम्हाला तुमचाच अभ्यास छान होणार आहे. बघा आता एक्सची किंमत आता व्यवस्थित लिहायचं आपल्याला, कारण की इथे आपल्याला पर्याय नाही आहे शोधून की आपण टिक मार्क करणार आहोत किंवा तुम्हाला व्यवस्थित सोडवायचं आहे. पण ठीक आहे. एक्स बरोबर 1 समीकरण काय होतं, तर समीकरण होतं एक्स बरोबर 1 ठेवायचं. समीकरण काय आहे, 4x + 5y बरोबर 19 मध्ये ठेवू. 19 मध्ये काय करू, ठेवून एक्स बरोबर 1 हे समीकरण ह्या समीकरणामध्ये ठेवून बघा 4. आता हा समीकरण काय, 4 एक्सची किंमत 1 आहे अधिक 5y बरोबर 19. 4 1 4 अधिक 5y आहे तसंच आणि 19 आहे तसंच. हा अधिक 4 आहे, तिकडे गेल्यावर काय होणार आहे, -4 होणार आहे. म्हणजे 5y 19 - 4 19 मधनं 4 गेले तर बघा 15 उरतात आणि हा 5वा आहे तसाच. हा 5 व्हायला गुणिले, तिकडे गेल्यावर काय होणार, भागिले, म्हणून वाय तसाच ठेवा. 15/5 तर ह्या दोघांचा भागाकार 5 1 5 त्रिक 15 म्हणजेच व्हायची किंमत आली 3. हे व्यवस्थित करा, सुटसुटीत दिसेल तुम्हाला, व्यवस्थित करा. चला आता आपण ह्याच्यातला तिसरा पाहूया. जुलै 2022मध्ये प्रश्न विचारला बघा. वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज 70 येते. या विधानावरून 2 चलातील रेषीय समीकरण तयार करा. आता समीकरण आपल्याला तयार करायचं आहे, कुणाचंच वय दिलेलं नाही आहे, पण त्यांची बेरीज दिलेली आहे 70. मग आपण लिहूया, वडिलांचे वय x मानू. काय म्हणू, वडिलांचे वय x मानू आणि मुलाचे वय y मानू. मुलाचे वय y मानू. आता दिलेल्या अटीनुसार काय, आता दिलेल्या अटीनुसार वडिलांच्या वयामध्ये, आता वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट, वडिलांचं वय आहे ते त्याची दुप्पट, कोणाची, मुलाची दुप्पट मिळवल्यास बेरीज 70 येते. बघा वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज 70 येते. आता ह्याला समीकरणात मांडू बघा. आता वडिलांचे वय काय, x आहे,
त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, वडिलांच्या मुलाच्या वयाची दुप्पट मिळवल्यास म्हणजे काय, बेरीज केल्यावर, म्हणून अधिक दुप्पट म्हणजे 2 आणि y कशी किंमत आहे y बरोबर, यांची बेरीज काय आहे ते 70. हे आपलं झालं समीकरण. तयार झालं की नाही समीकरण. सोपं आहे, खूप सोपं आहे. आणि एक गोष्ट मी पेन्सिलने लिहिते म्हणजे तुम्ही पेन्सिलने पेपर सोडवू नका. मी मुद्दाम पेन्सिलने लिहिते कारण की काय होतं, एखादी गोष्ट चुकली तर मला पटकन इरेज करता येते, पण मेन पेपर आहे तुमचा तो काय करायचा, तुम्ही पेनानेच लिहायचा आहे. ठीक आहे. मला जास्त पेन्सिलची जास्त सवय आहे त्यामुळे मी त्याचा वापर करते, पण तुम्ही बोर्डाचे पेपर लिहिणार आहात तिथे तुम्ही पेन्सिलचा वापर जास्त करू नका. कच्चं काम करण्यासाठी करू शकता, आकृत्या वगैरे काढण्यासाठी करू शकता, पण अशा मेन जी उत्तरं आहेत ती पेनानेच लिहायचा प्रयत्न करा. बघा मार्च 2023 प्रश्न आलेला आहे आपल्याला, खालील निश्चयकांची किंमत काढा. आता किंमत काढण्यासाठी, आता ह्यांची किंमत काढण्यासाठी आपण काय करतो, तिरकस गुणाकार करतो. चला तर मग आपण तिरकस गुणाकार करू. बघा यांचा तिरकस गुणाकार करायचा आपल्याला. 4 × 7 एका कंसात मांडून घेऊ, वजा 3 × 7, तर 4 × 7 = 28 वजा 3 × 7 = 21. सॉरी इथे 2 लिहायच्यात बघा, 2 आहे, 2 इथं 2 आहेत ना. 3 × 2 = 6, इथे 2 होतं, मी चुकून 7 लिहिलं होतं. ठीक आहे. 28मधनं 6 गेले, 28मधनं 6 गेले 22, म्हणजेच आपल्याला लिहावं लागेल. म्हणून 4 2 3 7 बरोबर 22. हे व्यवस्थित लिहून घ्या म्हणजे तुम्हाला नक्की लक्षात येईल. थोडासा व्हिडिओ मोठा होण्याची शक्यता आहे कारण की आपल्याला सगळे प्रश्न पाहिजेत. त्यासाठी तुम्ही काय करा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. पुढचा प्रश्न आहे 1 मार्कासाठी. बघा मार्च 2020 आणि जुलै 2023 प्रश्न विचारला आहे. जर 15x + 17y = 21 आणि 17x + 15y = 11 तर x + y ची किंमत काढा. चला आता आपण याची उकल लिहू शकतो. उकल व्यवस्थित लिहा. उकल बघा 15x + 17y = 21. आता ह्यांची काय करायची आपल्याला, तुम्ही जर ऑब्झर्व केलं व्यवस्थित लक्ष दिलं तर बघा इथे 15 इथे 15 इथे 17 इथे 17 आहे, म्हणजे पहिला 15 इकडचा पहिला 17 आहे, तर ह्यांची बेरीज काय येणार आहे, मला वाटतं समानच येणार आहे. बघा 17x + 15y = 11. आता आपण यांची करूया बेरीज. ठीक आहे. 15 आणि 17 यांची बेरीज येते बघा 32x अधिक ह्या दोघांची पण बेरीज 32y आणि 2 1 अशी 1 2 3 32. बघा ह्यांची पण बेरीज झाली 32. म्हणून आता इथे 32 32 32 आहे, म्हणून दोन्ही बाजूंना काय करू, 32ने भागू. म्हणून लिहा, म्हणून दोन्ही बाजूंना 32ने भागू. ठीक आहे. दोन्ही बाजूंना 32ने भागायचं म्हणजे 32x अधिक 32y. ही पहिली बाजू तर झाली 32ने भागायचं. ठीक आहे बरोबर 32/32. ठीक आहे. हा 32 32 32 32 गेला. ठीक आहे. भागले आपण, ह्याला पण 32ने भागले, ह्याला पण 32ने. 32 32 = 32. म्हणजे आपल्याकडे उरतो बघा फक्त x अधिक y बरोबर 1. इथे कोणी नाही त्याचा 1 असतो, म्हणजेच x अधिक y बरोबर 1 ही आपली किंमत आली. ठीक आहे. समजलं का. बघा इथे 32 इथे 32 32 32ने भागलं तर तुमचं 1 उत्तर येणार आहे. ठीक आहे. चला आता आपण पुढे जाऊया. बघा हा जो प्रश्न आहे ना, बघा तोच सेम प्रश्न इथे बघा, फक्त इथे काय करायचं होतं, x अधिक y ची किंमत काढायची होती आपल्याला, पण इथे काय करायचं, x वजा y ची किंमत काढायची. तुम्हाला जर बघा प्रश्न जर समान आहे बघा, इथे 17x अधिक 15y बरोबर 11 आहे, तो फक्त पहिला घेतला आणि हा घेतला दुसरा घेतलेला आहे. लक्षात ठेवा प्रश्न तेच येणार, फक्त फिरून फिरून येणार तुम्हाला. फक्त व्यवस्थित लक्ष द्या, सगळ्या प्रश्नपत्रिका सोडवा म्हणजे तुमच्या जास्त लक्षात येईल. ठीक आहे. आता x वजा y ची किंमत काढायची आपल्याला, म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल, वजाबाकी करावं लागेल इथे. म्हणजे उकल लिहूया आपण. इथे उकल आली आपली बघा, उकल करूया. 17x अधिक 15y बरोबर 11 यांची करायची आपल्याला वजाबाकी. तर 15x अधिक 17y बरोबर 21. ह्यांची आता वजाबाकी करताना काय होतं, चिन्ह बदलतं आपलं. इथे अधिक आहे तर इथे वजा होणार आहे, इथे अधिक आहे इथं वजा होणार, इथे अधिक आहे तर इथे वजा होणार आहे. 17तनं 15 गेले तर उरतात 2x. बघा अधिकचं चिन्ह आहे कारण की मोठ्या संख्येला अधिकचं चिन्ह आहे. अधिक वजा वजा होतं,
मोठ्या संख्येचं चिन्ह बघा, मोठ्या संख्येचं चिन्ह वजाचं चिन्ह. आता ही चिन्ह लक्षात ठेवायची नाही इथली तुमची, ही चिन्ह आता तुम्ही लक्षात ठेवायची खालची. ठीक आहे, 17तनं 15 गेले, 2 वाय राहिले बघा. आता अधिक वजा वजा होणार आहे बघा, वजाचं चिन्ह म्हणजे मोठ्या चिन्ह वजाचं चिन्ह म्हणून वजाच राहणार. 21मधनं 11 गेले तर वजा 10 येतात बघा. ठीक आहे, आता इथे मला कॉमन बघा 2 दिसतोय, म्हणजे 2च्या पाड्यामध्ये 2 पण आहे आणि 10 पण आहे. म्हणून काय करू आपण, दोन्ही बाजूंना काय करू, 2ने भागू. म्हणून दोन्ही बाजूंना 2ने भागू. ठीक आहे, हे लिहायचे व्यवस्थित लिहा. हे लिहिलं तर तुम्हाला मार्क पडतील व्यवस्थित. ठीक आहे, चला आता 2ने भागायचे दोन्ही बाजूला. 2x/2 वजा 2y/2 बरोबर वजा 10/2. बेकवे 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 बेपंचे 10 वजा 5 म्हणजेच आपलं उत्तर येईल बघा x वजा y बरोबर वजा 5. हे आपलं उत्तर आलं. ठीक आहे, समजलं का? एका खाली एक मुद्दा म्हणून घेतल्यात गणित म्हणजे तुम्हाला ती लक्षात येतील व्यवस्थित. ठीक आहे, चला आता पुढचं गणित पाहूया. चला बघा, खाली निश्चयकांच्या किमती काढा. हा जुलै 2024ला आलेला आहे बघा प्रश्न हा आपल्याला. बघा चला, 5 वजा 3 वजा 2 आणि 1 यांचा आता आपल्याला करायचा तिरकस गुणाकार आणि वजाबाकी करायची ह्यांची. चला तर मग आपण उत्तर लिहूया. उत्तर बघा आपल्याला लिहिता येईल 5 गुणिले 1 वजा वजा 2 गुणिले वजा 3 यांचा आपल्याला काय करायचं आहे, गुणाकार करायचा. 5 1 5 वजाचं चिन्ह आहे तसंच. बेत्रिक 6 वजा वजा अधिक होतं म्हणजे 6. आपलं बघा आता उत्तर काय ना बघा, 5तनं 6 जात नाही, म्हणजे 6तनं 5 गेले तर 1 राहतो आणि मोठ्याचं चिन्ह वजा आहे म्हणून वजा 1. हे झालं आपलं उत्तर. म्हणून तुम्ही लिहू शकता बघा 5 वजा 3 वजा 2 1 यांचं उत्तर आहे वजा 1. ठीक आहे, चला 8वा प्रश्न आहे बघा आपल्याला मार्च 2025ला विचारण्यात आलेला आहे प्रश्न. जर 2x अधिक y बरोबर 7 आणि x अधिक 2y बरोबर 11 तर x अधिक y ची किंमत काढा. आता आपल्याला काय करावं लागेल, इथे बेरीज करावं लागेल. x अधिक y ची किंमत काढायची आपल्याला. म्हणून आपण लिहू शकतो बघा इथे उकल लिहा 2x अधिक y बरोबर 7 आणि x अधिक 2y बरोबर 11 यांची करायची आता आपल्याला बेरीज करताना चिन्ह बदलत नाहीत बघा. आपण मगाशी बघितलं वजाबाकी करताना चिन्ह बदलली होती, तसं इथे होत नाही. ठीक आहे, 2 आहे आता इथे ज्याला कोणी नसतं त्याचा 1 असतो माहिती आहे का नाही, जिसका कोई नाही उसका 1 होता है. हे नाही, चला म्हणजे 2 अधिक 1 3x आपला झाला. इथे पण कोणी नाही त्याला म्हणजे त्याचा 1 असतो. 1 अधिक 2 3y बरोबर. 7 आणि 11 यांची बेरीज येते बघा 18. ठीक आहे, आता ह्याची बघा 18ला 3ने पण भाग जाऊ शकतो बा. 3 9 3 × 18 9 नाही 3 × 18. तर मग आपण लिहू शकतो दोन्ही बाजूंना 3ने भागू. म्हणून दोन्ही बाजूंना 3ने भागू. दोन्ही बाजूंना म्हणण्यापेक्षा प्रत्येक पदाला आपण 3ने भागू म्हटलं तरी चालतं. ठीक आहे, प्रत्येक पदाला 3ने भागू म्हणून चालतं. म्हणजे 3x/3 अधिक 3y/3 बरोबर 18/3. म्हणजे प्रत्येक पदाला भागलं का नाही आपण असं पण लिहू शकता तुम्ही. ठीक आहे, 3 1 3 3 1 3 1 3 3 3 1 3 3 × 18 म्हणजे 6 उत्तर आलं बघा. म्हणजे x अधिक y इथे x राहिला इथे y राहिला, अधिकचं चिन्ह आहे आपलं तसंच बरं का. ठीक आहे, आणि 6. ठीक आहे, x अधिक y आपल्याला बघा x अधिक y ची किंमत भेटली 6. चला आत्तापर्यंत आपण 1 मार्काचे प्रश्न पाहिले. आता आपण 2 गुणांचे प्रश्न मार्क पाहूयात. मार्च 2020ला प्रश्न आला बघा 2x वजा 6y बरोबर 3 या समीकरणाचा आलेख तयार करण्यासाठी खालील सारणी पूर्ण करा. x बघा इथे समीकरण दिले, या समीकरणात आपल्याला ह्या किमती भरायला लागतील बघा. x ची किंमत दिली वजा 5 आणि इथे दिली दुसऱ्या ह्याच्यात दिली बघा 0 ही किंमत दिली. आता आपल्याला काय करावं, पहिल्यांदा सोडून घ्यावं लागेल ह्या समीकरणामध्ये ह्या किमती भरून, म्हणजे आपल्याला y ची किंमत भेटेल. ठीक आहे, चला मग उकल काढण्यासाठी काय करूया आपण, इथे बघा समीकरण पहिल्यांदा लिहून घेऊया.
2x वजा 6y बरोबर 3. आता इथे काय करूया, xची किंमत काय लिहूया, -5 लिहूया. -5 ही आपल्याला किंमत भरायची, म्हणजे 2 गुणिले -5 वजा 6y बरोबर 3. 5 दुणे 10 वजा 10 आलं बघा, वजा 6y बरोबर 3. हा वजा आहे तिकडे गेल्यावर काय होणार आहे, अधिक होणार आहे. हा वजा 6y बरोबर 3 हा अधिक झाला बघा 10, म्हणजेच आपलं उत्तर येते बघा 10 आणि 3 यांची जर बेरीज केली तर 13 येते. वजा 6y तो आहे तसाच, म्हणजेच आपल्याला लिहावं लागेल y आहे तसा, हा वजा 6 आहे गुणिले इकडे तो गेल्यावर भागिले होणार आहे, म्हणजे 13 वजा 13/6 आपण लिहू शकतो. म्हणजेच आपलं yची पहिली किंमत काय भेटली तर वजा 13/6, म्हणजे इथं लिहू शकतो वजा 13/6 आपण ही किंमत लिहू शकतो. म्हणजेच x आणि y म्हणजेच -5 आणि कोमा द्या वजा 13/6 अशी किंमत व्यवस्थित भरून घ्या. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं, इथे yची किंमत 0 घ्यायची. काय करायची, yची किंमत 0 घ्यायची. तर आपलं समीकरण लिहून घ्या, 2x वजा 6y बरोबर 3 आणि इथं लिहा yची किंमत 0. ठीक आहे, म्हणजे 2x आहे तो तसाच वजा 6 गुणिले 0 बरोबर 3. 2x आहे तसा, 6 0 0 बरोबर 3. ठीक आहे, हा वजा तिकडे गेला काय होणार आहे, अधिक होणार आहे. ठीक आहे, म्हणजे 2x आहे तो तसाच, 3 अधिक 0 3च येतं, 2x आहे तो तसाच. आता 2 गुणिले तिकडे गेल्यावर काय होणार, भागिले, म्हणजे 3/2 भाग जात नाही, म्हणून xची किंमत काय आली 3/2. ठीक आहे, म्हणून इथं लिहू शकतात 3/2, फक्त 3/2. मग इथं लिहा 3/2 आणि दुसरी किंमत आली 0. ही आपली सारणी पूर्ण झाली. 2 मार्काला आहे बघा, एवढे सगळं गणित आपल्याला 2 मार्काला आहे, व्यवस्थित करा. चला पुढे बघूया. चला बघा, नोव्हेंबर 2020 बघा कृती पूर्ण करा म्हणून आलेला आहे, फक्त 2 मार्काला प्रश्न आहे. हा खूप सोपा आहे. ह्याच्या अगोदर आपण असली गणितं खूप सोडवलीत बघा. आपण सोप्यापासून कठीण प्रश्नाकडे जाणार आहोत, त्यामुळे व्यवस्थित व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तर तुमचाच फायदा होणार आहे, कारण की सगळे बोर्डाला आलेले प्रश्न आपण इथे घेतोय. ठीक आहे, आता आपल्याला तुम्हाला माहिती आहे तिरकस गुणाकार करायचा. 3 गुणिले 3च्या बरोबर कोण येणार आहे, तर 5 येणार आहे. ठीक आहे, वजाचं चिन्ह तुम्हाला माहिती आहे, वजाचं चिन्ह असतं इथे. ठीक आहे, आणि इथे 4 दिले बघा, म्हणजेच आपल्याला विरुद्ध संख्या आहे 2. ठीक आहे, आता इथे एक स्टेप त्यांनी काढलेली बघा, बेचोकाट इथे आहे बघा, 3 5 15, म्हणजे इथे काय येणार आहे 15. आता 15तून 8 गेले, 15तून 8 गेले तर आपलं उत्तर येतं बघा 7. ठीक आहे, खूप सोपा प्रश्न आहे, 2 मार्काला आहे. हातचे मार्क आहेत, घालू नका. व्यवस्थित आपला व्हिडिओ वारंवार पहा, सारखं पहा, सोडवण्याचा प्रयत्न करा, न बघता सोडवण्याचा प्रयत्न करा. आणि आपण जसं सोडवलं तसं सोडवून होते का तुमचं बघा व्हिडिओ, कारण की मोठा होणार आहे, कारण की आपल्याला सर्व गणितं घ्यायचीत, कारण की आपल्याला पूर्ण पार्ट तो पूर्ण करून टाकायचा. ठीक आहे, चला आता आपण पुढचं बघूया गणित. बघा, मार्च 2022 आला. निश्चयकाच्या किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करून लिहा. ठीक आहे, तर बघा आता 2 वर्गमुळात 3 आणि 2 9 3 वर्गमुळात 3. आता बघा ह्यांचा गुणाकार आपल्याला केलेला आहे, तिरकस गुणाकार. 2 वर्गमुळात 3 याची विरुद्ध संख्या आहे 3 वर्गमुळात 3. ठीक आहे, वजा 9, 9च्या विरुद्ध आहे 2. ठीक आहे, ह्या दोघांचा 9 दुने 18, वजाचं चिन्ह आहे त्यांनी दिलेलं आहे. आता हा आपल्याला दोघांचा गुणाकार करायचा. पहिल्यांदा आपण काय करूया, ही बाहेरची पदं आहेत, बेत्रिक 6. बघा इथे थोडंसं मी आता इथे लिहिते, बेत्रिक 6. आता हे वर्गमुळातनं 3 जर बाहेर काढले आपण तर गुणिले 3 आहे, फक्त 3 उरतात बघा, वर्गमुळातनं 3 बाहेर काढल्या. मग 6 त्रिक 18, 18, म्हणजेच आपलं उत्तर येईल बघा, आपलं उत्तर इथं येईल 0. काय येईल तर 0. एक बॉक्स बघा राहिला होता बघा, 18तनं 18 गेले 0, म्हणजेच आपलं उत्तर आलं 0. ठीक आहे, चला तर पुढे बघूया. बघा, पुढील कृती पूर्ण करून एक्सची किंमत काढा. जुलै 2022चा प्रश्न आहे. कृती दिली बघा, 3x वजा y बरोबर 2, 2x अधिक y बरोबर 8. आता आपल्याला काय करावं लागेल, इथे बघा विरुद्ध संख्या आहेत, y काय अधिक y, वजा y अधिक y, वजा y अधिक y गेला, म्हणजे इथं आपल्याला काय बेरीजच करावं लागणार आहे. लक्षात ठेवा, बेरीज केली की चिन्ह बदलत नाहीत बघा. 3 आणि 2 यांची जर बेरीज केली आता आपली, तर आपल्याला उत्तर येतं बघा 5. इथे x आहे तो तसाच बरं का, आणि 8 आणि 2 यांची बेरीज केली तर 10 येते. ठीक आहे, म्हणजेच आपल्याला उत्तर लिहावं लागेल बघा, इथे 5 इथं गुणिले इकडे भागिले आला
म्हणजेच आपला इथे आला 10. 5 5 2 10 म्हणजेच xची किंमत आली 2. खूप सोपं आहे, खूप सोपं आहे, लक्ष द्या फक्त. बघा 2 मार्कासाठी प्रश्न विचारला आहे मार्च 2023मध्ये. खालील कृती पूर्ण करा व xची किंमत काढा. ठीक आहे, चला. 5x अधिक 3y बरोबर 9 हे पहिलं समीकरण आहे. दुसरं आहे बघा 2x वजा 3y बरोबर 12 हे दुसरं समीकरण आहे. इथे बघा दिलं त्यांनी समीकरण 1 व 2 याची बेरीज करू. यांची बेरीज करून करायचं आता आपल्याला. मग इथं त्यांनी मांडून पण दिले 5x अधिक 3y बरोबर 9 अधिक 2x वजा 3y बरोबर 12 यांची बेरीज केली. बघा 5 आणि 2 7x लिहिलेले आहे. आता बघा हा अधिक आणि हा वजा विरुद्ध संख्या आहेत म्हणून समान पद आहेत म्हणून काय झाली कट झाली म्हणजे 0 येतात बघा. आणि 9 आणि 12 यांची जर बेरीज केली आपण तर 21 येते. बघा काय ते 21. बघा फक्त इथे x लिहिलेला आहे म्हणजे हा 7 गुणिले इकडे भागिले जाणार आहे आणि हा 21 आहे तर तसाच. 7च्या पड्यात 21 7 त्रिक 21 म्हणजेच xची किंमत आली 3. जुलै 2023ला प्रश्न आला बघा x अधिक y बरोबर 3 या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी पुढील सारणी पूर्ण करा. बघा xच्या किमती दिल्यात आणि yच्या किमती दिल्यात आणि xyच्या पण पूर्ण दोन्ही मिळून दिलेलं. बघा आता इथे लक्ष जर तुम्ही व्यवस्थित दिलं तर तुम्हाला जास्त सोडवायची गरज पडणार नाही, फक्त एकच सोडवावं लागेल. बघा बरं का, कारण की xyच्या किमती बघा इथे दोन्हीकडे दिलेल्या आहेत आणि फक्त आपल्याला काय काढावं लागेल आता इथली किंमत काढावी लागेल म्हणजे इथला तुम्हाला किंमत भेटणार आहे. बघा म्हणजेच इथं 3 आहे तर मग इथे yची किंमत काय असणार आहे 0 आणि इथे 3 आहे म्हणजेच xची किंमत काय असणार आहे 0. ठीक आहे, आता इथे yची किंमत 5 आहे. बघा ह्या समीकरणामध्ये आपण काय करू yची किंमत टाकू, उकल लिहू आपण, उकल लिहून घेऊया. बघा x अधिक y बरोबर 3 आहे की नाही तर आपल्याला yची किंमत काय ठेवायची y बरोबर 5 ठेवू. ठीक आहे, म्हणजे x अधिक 3 बरोबर 5 आहे yची किंमत 5 आहे ना 3. ठीक आहे, x बरोबर हा अधिक 5 आहे तिकडे गेल्यावर काय होणार आहे वजा 5 होणार आहे म्हणजेच वजा 5. मग 3 5 जाणार आहे का नाही तर 5 3 गेले तर 2 उरतात. मोठ्या संख्येत चिन्ह वजा आहे म्हणजे x बरोबर वजा 2 म्हणजेच आपली इथली रिकामी जागा भेटती वजा 2 म्हणजे आपण इथे लिहितो वजा 2 आणि 5. कळलं का, खूप सोपं होतं बघा, व्यवस्थित फक्त लक्ष देण्याची गरज आहे. ठीक आहे, चला आता पुढचा प्रश्न पाहूया. चला मार्च 2024मध्ये विचारलेला प्रश्न बघा जर 0 2 ही 2x अधिक 3y बरोबर k या समीकरणाची उकल असेल तर k ची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. बघा 2 मार्कासाठी प्रश्न आहे, हातचा घालू नका, खूप सोपे प्रश्न आहेत आणि आपण रिपीट का घेतो कारण की तुम्हाला जास्त समजण्याची गरज आहे. तुम्हाला ते जे प्रकरण आहे पहिलं ते खूप छान समजेल अशा प्रकारे आपण काय करणार आहोत खूप जास्त उदाहरणं त्याची घेणार आहोत म्हणजे ते तुमच्या चांगलं लक्षात राहील. परत अभ्यास करायची तुम्हाला गरज भासणार नाही. ठीक आहे, चला कृती दिली बघा इथे 0 2 ही 2x अधिक 3y बरोबर k या समीकरणाची उकल आहे. बघा म्हणून x बरोबर आता x बरोबर काय पहिली संख्या x ची असती म्हणून x बरोबर 0 म्हणू आणि y बरोबर काय येणार आहे तर 2 येणार आहे कारण की 0 आणि 2 ह्या किमती दिलेल्या आहेत. बघा दिलेल्या समीकरणात ठेवून आता दिलेलं समीकरण काय आहे 2x अधिक 3y बरोबर k. मग ह्या xची किंमत आणि yची किंमत ठेवून घेऊ त्याच्यामध्ये आहे की नाही. 2 गुणिले आता काय करणार आहे 2x किंमत काय येणार आहे 0 अधिक 3x बरोबर 2 ही त्या दिलेले आहेत त्यांनी अगोदर फक्त आपल्याला किंमत ठेवायची होती. 0 0 3 दुणे 6 आणि बरोबर k आहे तो तसाच. बघा हा k अधिक 6 आहे काय अधिक 6. बघा फक्त अधिक 6 फक्त राहिला ह्या दोघांची बेरीज केली तर 6च येते म्हणून k ची किंमत केली 6 आली. समजलं का, खूप सोपे प्रश्न आहेत. जुलै 2024ला प्रश्न आला बघा खाली एक सामायिक समीकरणे आलेखाने सोडवण्यासाठी सारणी पूर्ण करा. x अधिक 2y बरोबर 4. आता xची किंमत आणि yची किंमत इथं आपल्याला दिलेल्या आहेत. आता ह्या 2 बॉक्स सोडवायच्यात आपल्याला. इथे बघा xची किंमत दिली वजा 2. आता आपल्याला काय करू ह्या समीकरणात ती किंमत भरून टाकू. x अधिक 2y बरोबर 4. xची किंमत दिली आहे वजा 2 अधिक 2y बरोबर 4. ठीक आहे, हा वजा 2 आहे तिकडे गेला काय होणार आहे अधिक होणार आहे म्हणजे 4 अधिक 2. ठीक आहे, हा y आहे तर तसाच. ठीक आहे, 4 आणि 2 6 2y हा गुणिले तिकडे गेला काय होणार भागिले
बेत्रिक बेत्रिक 6 म्हणजेच वायची किंमत आली 3. काय आली 3 किंमत आली, म्हणजे इथं 3 भरू शकतो, म्हणजे इथं -2 आणि इथे 3 लिहू शकतो. ठीक आहे. आता वायची किंमत आहे इथं 1. ठीक आहे, इथे 1 किंमत आहे बघा. त्याच त्याच्यामध्ये आपण भरून घेऊ x अधिक 2y बरोबर 4. ह्याच्यामध्ये ही किंमत भरू आपण. किती 1 लिहायची ना आपल्याला, वायची किंमत लिहायची, म्हणजे x आहे तो तसाच 2 गुणिले 1 बरोबर 4. बेक बे म्हणजे इथे 2च राहिला, x अधिक 2 बरोबर 4. आता हा अधिक आहे, तिकडे गेलं काय होणार आहे वजा होणार आहे, म्हणजे x बरोबर 4 वजा 2. ठीक आहे, 4 वजा 2 म्हणजेच उत्तर काय आलं, म्हणून आपल्याला लिहावं लागेल x बरोबर 2. म्हणजेच xची किंमत किती आली 2 आली, म्हणजे इथे लिहू 2, म्हणजेच आपल्या इथं लिहू xy म्हणजेच 2 आणि 1 ही किंमत आपल्याला भेटली. बघा सेम प्रश्न आहे जुलै 2024मध्ये तो विचारला होता. इथे 3 ही दिले होते तुम्हाला बघा, इथे 2च दिलेले आहेत. मार्च 2025ला सेम प्रश्न विचारला, सेम काहीही फरक नाही आहे बघा. इथं पण तेच काढायचं होतं तुम्हाला बघा, -2 इथं दिलं -2 आणि इथे पण इथं 1 दिलं, इथं पण 1 दिला होता बघा. म्हणजे तुम्हाला फक्त हे 2च काढायचे राहिले ठेवले होते त्यांनी. इथे 3 होते पण इथे ऑलरेडी 1 काढलेला होता. आता इथे 2च काढायला सांगितले होते बघा. सेम प्रश्न आलेला आहे, सोडवायची काही गरज नाही कारण की सेमच उत्तर येणार आहे त्याचं. चला हे पण 2 मार्काचे प्रश्न आहे, पण जरा बीमध्ये येतात बघा हे, कारण की थोडे ॲडव्हान्स आहेत, थोडेसे खूपच नाही. मार्च 2019मध्ये प्रश्न विचारला आहे बघा, जर 4m 5 3 बरोबर 22 तर mची किंमत काढा. तर mची किंमत काढायची आपल्याला बघा, तिरकस गुणाकार करतो आपलं, उकल निघू शकते बघा. इथे लिहा उकल 4 गुणिले m वजा 5 बघा 4 गुणिले 3 करायचं, 4 गुणिले 3 वजा 5 गुणिले m. ठीक आहे, 4 त्रिक 12 वजा 5 1 5 बघा 5m राहिले. परंतु आपल्याला काय विचारलं आहे, ह्यांचे काय येणार आहे, ह्यांचे उत्तर काय येणार आहे 22 येणार आहे. ठीक आहे, ह्यांचं उत्तर काय येणार आहे 22, म्हणून लिहा इथं. परंतु बघा 4m आणि 5 3 यांचं उत्तर आहे हे 22. हे दिलेलं आहे आपल्याला, काय आहे हे दिलेलं आहे. ठीक आहे, तर आपण लिहू शकतो बघा. म्हणून आता ह्यांचं आपण काय केले, आता सोडवलं तेव्हा काय आलं 12 वजा 5m आलं. ठीक आहे, मग ह्या सगळे दोघांचं उत्तर काय आलं तर 22 आलं. ठीक आहे, आता mची किंमत काढायची ना आपल्याला. तर हा अधिक 12 आहे, तिकडे गेल्यावर काय होणार आहे वजा 12 म्हणजेच 5m बरोबर काय होणार आहे वजा 5m बरोबर वजा 5m बरोबर 22. इथं अधिक आहे, तिकडे वजा गेलं 12. ठीक आहे, तर 22मधनं 12 गेले तर उरतात बघा 10. हा वजा 5m आहे तो तसाच. ठीक आहे, हा वजा 5m गुणिले तिकडे गेल्यावर काय होणार आहे भागिले होणार आहे. काय होणार आहे भागिले, म्हणजे m 10/5 म्हणजेच 5 × 5 = 10 म्हणजेच वजा 2 हे आपलं उत्तर आले. mची किंमत आली वजा 2. ठीक आहे, समजलं का? अशा पद्धतीने करा, तुमच्या समजून येईल तुम्हाला. बघा डायरेक्ट इथे उत्तर दिलं होतं, mची किंमत काढायला सांगितली होती. हे सोपं आहे हे पण. बघा मार्च 19ला हा प्रश्न आला होता. हा पण बघा 2 संख्यांमधील फरक 3 असून मोठी संख्या आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज 15 आहे, तर लहान संख्या शोधा. तर आपल्याला अशा 2 संख्या दिल्यात, तर पहिल्या काय त्यांचे फरक 2 संख्या आहेत. पहिल्यांदा काय 2 संख्या आहेत, त्या कोणत्या आहेत माहीत नाही, म्हणून आपण लिहून घेऊ शकतो. बघा पहिली संख्या म्हणजे मोठी संख्या म्हणू आपण. मोठी संख्या x मानू, मोठी संख्या x मानू आणि लहान संख्या y मानू, लहान संख्या y मानू. ठीक आहे, आता पहिली अट काय बघा, पहिली अट लिहिली बघा 2 संख्यांमधील फरक म्हटलं की काय येणार आहे वजाचं चिन्ह. काय येणार आहे वजाचं चिन्ह. पहिली अट किंवा पहिल्या अटीनुसार असं लिहिलं तरी चालतं. पहिली अट काय, पहिली अट बघा पहिली अट 2 संख्यांमधील फरक 3. 2 संख्यामधील फरक 3. इथून इथपर्यंत व्यवस्थित लक्ष द्या. बघा 2 संख्या म्हणजे पहिली संख्या कोणती आहे x आहे, ह्यातला फरक आहे म्हणजेच वजा येणार आहे वजा y बरोबर. ह्यातला फरक किती आहे 3 आहे, म्हणजेच हे आपलं पहिलं समीकरण भेटलं.
काय भेटलं? पहिलं समीकरण भेटलं. आता बघा दुसरी अट काय सांगते बघा, असून मोठी संख्या आणि लहान संख्येची दुप्पट, मोठी संख्या आणि ह्याची लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज किती आहे? 15 आहे. बघा आता दुसऱ्या अटीनुसार लिहू आपण. दुसऱ्या अटीनुसार प्रश्न नीट वाचा, प्रश्नातच तुम्हाला सगळं समीकरण लक्षात येईल. बघा दुसऱ्या अटीनुसार काय लिहिले बघा, मोठी संख्या कोणती आहे? x आहे, बरोबर. लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज, लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज सांगितली, बेरीज म्हणून अधिक येणार आहे. याची दुप्पट म्हणजेच काय येणार आहे? 2y. ती संख्या लहान संख्या y आहे की नाही, बरोबर, दुप्पट. यांची बेरीज किती येणार आहे? 15 आहे. म्हणजे हे समीकरण आपल्याला 2 भेटलं, हे समीकरण. ठीक आहे. आता बघा तुमच्या लक्षात येईल बघा, इथे बघा तुम्हाला इथे y आहे, इथे y आहे, पण ह्या दोघांना काय समान 2 नाही आहे. इथे x आहे, इथे x आहे बघा. म्हणजेच आपण काय करू शकतो बघा, समीकरण 2 मधनं 1 वजा करू शकतो बघा, 2 मधून 1 वजा करू शकतो. म्हणून लिहा समीकरण 2 मधून 1 वजा करू. ठीक आहे. 2 मधनं आपल्याला 1 वजा करू, कारण की आपल्याला इथं बघा समान चिन्ह आहेत. आता ह्यातलं एक चिन्ह बदलायचं आपल्याला, त्यासाठी काय करावं लागेल? वजाचं चिन्ह द्यावं लागेल आपल्याला. दुसरं आहे x अधिक 2y बरोबर 15 वजा x वजा y बरोबर 3. चला आता वजाचे चिन्ह आहे म्हटल्यावर काय करावं लागेल आपल्याला? चिन्ह बदलतं. इथे अधिक इथं वजा होणार, वजा आहे इथं अधिक होणार आहे, इथे अधिक येते इथं वजा होणार आहे. बघा अधिक वजा कट झालं बघा, अधिक 2 आणि 1, जिसका कोई नहीं उसका 1 होता है, पता है ना. चलो 2 आणि 1 3y बरोबर अधिक वजा होणार आहे, म्हणजेच आपले 15तनं 3 गेले 12 उरतात बघा. ठीक आहे. म्हणजेच y बरोबर 12, ह्या गुणिले हा भागिले झाला. ठीक आहे. 3 चौक 12 म्हणजेच yची किंमत आली 4. म्हणजे लहान कोण होता? सगळ्यात yच होता की नाही. म्हणजेच yची किंमत आपल्याला डायरेक्ट भेटली 4. म्हणूनच लिहू शकतो लहान संख्या 4 आहे, म्हणून लहान संख्या 4 आहे. ठीक आहे. चला ह्याच्यातलाच आपण तिसरा प्रश्न पाहूया बघा. जुलै 2019ला प्रश्न विचारलेला आहे. खालील एक सामायिक समीकरणे सोडवा. आता हे समीकरण आहे ते आपल्याला सोडवायचे बघा. आपण पहिल्यांदा बेरीज करू आणि नंतर वजाबाकी करू, मग नंतर x आणि y ची किंमत आपल्याला काढता येईल. चला तर आपल्याला काय 4x अधिक 3y बरोबर 11, 3x अधिक 4y बरोबर 10. तर ह्या पहिल्यांदा आपण ह्याची उकल लिहून घेऊया. उकल घेतली बघा आपण पहिल्यांदा यांची बेरीज करू. 4x अधिक 3y बरोबर 11. का बेरीज करतोय? कारण की बघा इथे 4x आहे, इथं 3y आहे, इथे 3x आहे तर इथे 4y आहे. ह्या दोघांमध्ये गुणाकार जरी केला तर ह्यांचे समान काय आपल्याला येणार नाही आहे. म्हणून आपण काय करतो, पहिल्यांदा ह्यांची बेरीज करू आणि मग काय करू, वजाबाकी करू. बघा हे पहिलं आपलं समीकरण आहे आणि हे 3x अधिक 4y बरोबर 10 हे आपलं दुसरं समीकरण आहे. ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, असं प्रॉपर लिहून घ्या. समीकरण 1 व 2 यांची बेरीज करू. समीकरण 1 व 2 यांची बेरीज करू. ठीक आहे. आता बेरीज करायची आपल्याला. 4x अधिक 3y बरोबर 11 अधिक 3x अधिक 4y बरोबर 10. यांची बेरीज करताना खालचे चिन्ह बदलत नाहीत, हे लक्षात ठेवा. परत सांगते बघा. 4x आणि 3x यांची बेरीज येते 7x अधिक ह्या दोघांची पण बेरीज 7च येणार आहे आणि y राहणार आहे. 11 आणि 10 यांची बेरीज येते 21. ठीक आहे. तर आता बघा इथे लक्षात आहे, इथे 7 आहे, इथे 7 आहे आणि 7च्या पड्यात 21सुद्धा आहे. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, 7ने प्रत्येक पदाला भागावं लागेल. म्हणून इथं लिहू 7ने
प्रत्येक पदाला भागू. ठीक आहे, 7ने प्रत्येक पदाला आपण भागूया. बघा 7ने प्रत्येक पदाला भागलं तर 7x/7 अधिक 7y/7 बरोबर 21/7. ठीक आहे, आता बघा 7 गेला 7 × 7 7 × 7 7 × 7 × 7 त्रिक 21 म्हणजेच आपलं उत्तर येतं बघा x अधिक y बरोबर 3. x अधिक y बरोबर 3 हे आपल्याला समीकरण 3 भेटलं बघा. पूर्ण xची किंमत भेटली का आपल्याला? आता नाही, म्हणून समीकरण 3 भेटलं. आता समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करू. आता इथे समीकरण 1 होतं ना, इथे 2 होतं. ह्यांची पहिल्यांदा आपण काय केली? बेरीज केली. मी सुरुवातीला सांगितलं पहिल्यांदा बेरीज करू, मग वजाबाकी करू, मग x आणि yची किंमत काढू. ठीक आहे, चला आता आपण काय करायचं आहे? समीकरण खाली लिहून घ्या. समीकरण 1 मधून 2 वजा करू. 2 वजा करू किंवा समीकरण 2 वजा करू असं लिहिलं तरी चालतं. ठीक आहे, मग 4x अधिक 3y बरोबर 11 आणि 3x अधिक 4y बरोबर 10 यांची करायची आपल्याला वजाबाकी करताना काय होतं तर खालची चिन्ह खालच्या समीकरणाची चिन्ह आपल्याला बदलावी लागतात. हा अधिक 3 आहे ना, इथं वजा 3 येणार आहे. इथं अधिक येतं वजा आहे, इथं अधिक येतं वजा आहे. लक्षात ठेवा, ही चिन्ह यांच्यात काही उपयोग नाही. आता फक्त या चिन्हांचा वापर करायचा आहे. 4मधून अधिक वजा होतं. 4मधनं 3 गेले, 1 उरला. आपण 1 लिहितो का? नाही, डायरेक्ट x लिहून टाकू. ठीक आहे, बघा 3 अधिक वजा मोठ्या संख्येचं चिन्ह आहे बघा. इथे अधिकचं चिन्ह नाही द्यायचं, वजाचं चिन्ह द्यायचं. का? कारण की बघा इथे मोठ्या संख्येला वजाचं चिन्ह म्हणून वजाचं चिन्ह लागलं. ठीक आहे, मग 4मधनं 3 गेला, 1 म्हणजेच y लिहू आपण फक्त. ठीक आहे, अधिक वजा मोठ्या संख्येला चिन्ह अधिकचं म्हणून इथं पण अधिक येणार आहे. 11तनं 10 गेले तर 1 उरतात. म्हणजेच आपल्याला समीकरण 4 भेटतंय. म्हणून आपण लिहू शकतो x वजा y बरोबर 1. हे समीकरण आपलं आहे 4थं. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे? समीकरण 3 व 4 यांची काय करायची? बेरीज करू आपण. का बरं बेरीज करायची? इकडे बघा, लक्ष द्या. बघा इथे समीकरण 3 आहे ना, इथे अधिकचं चिन्ह आले बघा आणि इथे कशाचं आले? वजाचं चिन्ह आले. बघा इथे विरुद्ध संख्येचं चिन्ह दिसतात आपल्याला. बघा अधिक y इथे वजा आहे, म्हणजे आपल्या ह्याच्यामधनं काय करू? कट करू शकतो आणि आपल्याला xची किंमत ह्याच्यामधनं भेटू शकते, हो की नाही? म्हणून लिहा समीकरण 3 व 4 यांची बेरीज करू. ठीक आहे, चला. तर 3 समीकरण काय? x अधिक y बरोबर 3, x वजा y बरोबर 1. बेरीज करायची, चिन्ह बदलणार आहेत का? नाही, हो की नाही? चला, अधिक 2 बघा इथे 1 आहे, इथे 1. जिसका कोई नहीं उसका 1 होता है. मी अगोदरच सांगितलं होतं की नाही? 1 आणि 1 2 म्हणजे 2x. हा अधिक y हा वजा y झाला, कट कॅन्सल झाला. अधिक होतं 3 आणि 1 4. म्हणजेच आपल्याला लिहावं लागेल 2x बरोबर 4. ठीक आहे, म्हणजेच 2x हा गुणिले तिकडे गेल्यावर काय होणार? भागिले. म्हणजेच xची किंमत आपल्याला 2 आली. काय आली? xची किंमत 2 आलेली आहे. ठीक आहे, बघा मी इथेच करते आता, म्हणजे व्यवस्थित लक्षात येईल तुम्हाला अजून. ठीक आहे, x अधिक 2 आलेली आहे. चला, x अधिक 2 ही किंमत आपण समीकरण काय म्हणू? 3मध्ये ठेवू शकतो बघा. 3मध्ये ठेवा, नाही तर 4मध्ये ठेवा, नाही तर इथे कशामध्ये पण ठेवा, तीच येणार आहे तुम्हाला उत्तर. ठीक आहे, चला आता आपण x बरोबर 2 ही किंमत काय करू? ही किंमत समीकरण 3मध्ये ठेवू. समीकरण 3मध्ये ठेवू. ठीक आहे, आता 3 कुठलं समीकरण आहे आपलं? तिसरं समीकरण कोणतं आहे? x अधिक y बरोबर 3 हे आपलं तिसरं समीकरण आहे. ठीक आहे, म्हणून लिहा x अधिक y बरोबर 3. आता xची किंमत 2 ठेवायची, म्हणून 2 लिहा xच्या जागी. अधिक y बरोबर 3. हा अधिक 2 आहे, तिकडे गेल्यावर काय होणार आहे? वजा 2 होणार आहे, हे का नाही?
तर म्हणजे 3 हा अधिक तिकडे गेला -2 म्हणजेच y बरोबर 3तनं 2 गेला 1. आपली आली yची किंमत काय आली y बरोबर 1. ठीक आहे. मग एक्स वाय काय केली मग दिलेल्या एक सामायिक समीकरणाची उकल काय आहे मग उकल काय येणार आहे म्हणूनच आपण लिहू शकतो एक्स वाय बरोबर 2 आणि 1. ठीक आहे. हे खूप महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा. मी इथं लाईन मुद्दाम मारली कारण की मी पानपलटी केलं असतं तर परत इकडचं सगळं गेलं असतं तुम्हाला कळलं नसतं म्हणून मी तिथंच लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. चला पुढचं पाहूया गणित आपण. चला चौथा बघा मार्च 2020मध्ये आलेला आहे. दिलेल्या निश्चयकाची किंमत काढा. ठीक आहे. 7/3 3/2 5/3 आणि 1/2. चला आता आपण काय करतो पहिल्यांदा तिरकस गुणाकार करतो आणि त्यांच्यामध्ये गुणाकार करून वजाबाकी करतो. ठीक आहे. तर मग आपण लिहू शकतो बघा इथे 7/3 गुणिले 1/2 लिहू शकतो वजा बघा पुढच्या कंसात लिहू शकतो 5/3 गुणिले 3/2. ठीक आहे. हे आपण आता लिहू शकतो. चला आता पुढे काय करू शकतो ह्यांचा गुणाकार केला आपण काय केला गुणाकार केला तर बघा 7 × 7 आणि 3 × 2 = 6. गुणाकाराची रीत माहिती आहे ना समोरासमोरांचे गुणाकाराचे समोरासमोरचे अंशाचा गुणाकार करतो छेदाछेदाचा गुणाकार करतो गुणाकाराच्या ह्याच्यामध्ये. ठीक आहे. म्हणजे 7 × 7 आणि 3 × 2 = 6 वजा 5 × 15 आणि 3 × 2 = 6. बघा छेद समान आला तिथं छेद समान आला तर काय करतो आपण एकदाच लिहितो म्हणजे छेद एकदाच लिहिला आणि वरच्यांचे काय करतो वजाबाकी करतो वजाबाकी 7 वजा 15. आता 7 वजा 15 7 इथं अधिक 7 आहे इथं वजा 15 आहे म्हणजेच अधिक वजा वजा होतं आणि संख्येला मोठ्या संख्येचिन्ह म्हणजे 15चं चिन्ह लागणार आपल्याला वजा लागणार आहे बघा. ठीक आहे. 15तनं 7 गेले आपलं उत्तर येतं बघा 8 येतं उत्तर काय येतं वजा 8/6. आता 8 आणि 6 बघा 8 आणि 6 हे एकाच पाड्यात आले पाहिजेत आपल्याला. तर बघा मला इथे 2च्या पाड्यात 6 पण दिसतो आणि 8 पण दिसतोय. ठीक आहे. म्हणजेच आपण लिहू शकतो बघा इथे असं जर भागाकार केला आपण 2×3 = 6 आणि 2×4 = 8. ठीक आहे. म्हणजेच आपलं उत्तर भेटतं बघा वजा 4/3. काय भेटते वजा 4/3. हे आपल्याला आपलं उत्तर ह्याचं समीकरणाचं भेटते किंवा निश्चयकाचं भेटते. ठीक आहे. चला आता 5वा पाहूया. बघा 2020ला हा प्रश्न आलेला आहे नोव्हेंबर 2020मध्ये आलेला आहे. 2 संख्यांची बेरीज 7 असून त्यांच्यातील फरक 5 आहे तर त्या संख्या शोधा. आता ह्या संख्या कुठे दिसतात का आपल्याला नाही दिसत आहे ना. मग आपण काय करू शकतो मोठी संख्या x मानू आणि छोटी संख्या लहान संख्या आपण y मानू. मग उकल लिहू शकता इथे उकल मोठी संख्या x मानू हो की नाही आणि लहान संख्या y मानू. ठीक आहे. चला आता बघा आपल्याला अट काय दिलेली बघा पहिली अट काय बघा तुमची पहिली अट आहे 2 संख्यांची बेरीज 7 आहे. आता ह्या 2 संख्यांची बेरीज काय 7 आहे. मग लिहा दिलेल्या अटीनुसार दिलेली अट काय पहिली 2 संख्यांची बेरीज 7 आहे म्हणजे ह्या 2 संख्या म्हणजेच x अधिक y यांची बेरीज सांगितली बेरीज म्हणून अधिक आलं किती आहे 7 आहे. म्हणजेच हे आपलं झालं समीकरण 1 झालं. ह्याला समीकरण 1 नाव देऊ आपण. ठीक आहे. दुसरी अट काय होती दुसरी अट होती बघा त्यांच्यातील फरक 5 आहे. फरक म्हटलं की काय लिहिणार तुम्ही वजाचं चिन्ह म्हणजेच x वजा y बरोबर 5. म्हणजेच हे आपलं दुसरं समीकरण भेटलं. काय दुसरं समीकरण x वजा y बरोबर 5. यांच्यातील फरक म्हटले ना त्यांनी फरक म्हणलं की काय येणार वजाचं चिन्ह येणार. मग हे झालं दुसरं समीकरण आपलं. ठीक आहे. बघा आता समीकरण आपल्याला भेटलं पहिलं भेटलं दुसरं भेटलं. तुम्ही एक ऑब्झर्व केलं की इथे y अधिक y इथे वजा y म्हणजेच आपण काय करू शकतो ह्यांची बेरीज करू शकतो. म्हणजे समीकरण 1 व 2 1 व समीकरण 2 यांची काय करू आपण बेरीज करू. म्हणून लिहा आता समीकरण 1 व 2
यांची बेरीज करू. ठीक आहे. चला आता आपण बेरीज करून घेऊयाची. काय x अधिक y बरोबर 7, x वजा y बरोबर 5. यांची बेरीज करायची. बेरीज करताना चिन्ह बदलतात का? तर नाहीच. आत्ताच पाहिलं आपण, हे का नाही. अधिक अधिक बघा, अधिक 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 होतं, इथे कोणीच नाही, तर इथे एक असतं, इथे एक असतं. मग 1 आणि 1 2x. हा अधिक वजा गेला बरोबर. अधिक 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 होतं, 7 आणि 5 12. म्हणजेच आपण लिहू शकतो हा x तसंच ठेवू आपण डायरेक्ट, आणि इथे 12 लिहू, आणि हा गुणिले हा तर भागिले होणार 2. हो की नाही. चला तर भाग दिला आपण, तर बघा आपल्याला समजतंय बेक बे बेसक 12, म्हणजे 2च्या पाड्यात 2 पण होता आणि 12 पण होता. तर म्हणजेच x बरोबर आपल्याला मिळाली 6 ही किंमत मिळाली. आता 6 ही किंमत काय करू आपण, समीकरण काय करू, 1 मध्ये ठेवू. बघा समीकरण 1 मध्ये ठेवू म्हणजे आपल्याला y ची किंमत भेटेल. म्हणून लिहिते x बरोबर 6 ही किंमत आपण कुठे ठेवू, समीकरण 1 मध्ये ठेवू किंवा 2 मध्ये ठेवा. 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 काय होतं आपलं, x अधिक y बरोबर 7. मग लिहा x अधिक y बरोबर 7, म्हणजेच आपण लिहू शकतो 6 अधिक 6 काय लिहिलं आपण, 6 अधिक y बरोबर 7. हो की नाही. मग ह्यांची जर आपण केले बघा, इथं अधिक आहे, इकडे गेल्यावर काय होणार, तो वजा होणार आहे. म्हणून इथं लिहा y बरोबर 7 वजा 6 बरोबर 7तनं 6 गेला 1 उरला, म्हणजे y बरोबर 1, म्हणजेच y ची किंमत आली 1. समजलं. चला आता पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. बघा मार्च 2022ला प्रश्न आलेला आहे, महत्त्वाचं आहे बघा. क्रेमरच्या पद्धतीवर प्रश्न विचारला जातो हमखास. बघा खालील एक सामायिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवण्यासाठी dx आणि dyच्या किमती काढा. बघा हे समीकरण दिलं आहे तुम्हाला, 3x अधिक 5y बरोबर 26, x अधिक 5y बरोबर 22. बघा पहिल्यांदा लिहून घ्या दिलेले एक सामायिक समीकरण काय. बघा उकल पहिल्यांदा लिहू घेऊ आपण. उकल लिहिण्याचा प्रयत्न करू. बघा उकल आहे दिलेली काय आहे, दिलेली एक सामायिक समीकरणे काय आहेत, दिलेली एक सामायिक समीकरणे काय आहेत, 3x अधिक 5y बरोबर 26 हे पहिलं समीकरण आपलं. दुसरं आहे x अधिक 5y बरोबर 22 हे आपलं दुसरं समीकरण आहे. ठीक आहे. तर बघा हे समीकरण कशाच्या रूपात दिसतं तुम्हाला, बघा ax अधिक by बरोबर c या स्वरूपात दिसतंय की नाही. म्हणून लिहून घ्या समीकरण 1 व 2 ax अधिक by बरोबर c या रूपात आहेत. कोणत्या रूपात लिहिले फक्त आपण, ax अधिक by बरोबर c. कळते का. ह्याला a नाव दिलं, ह्याला b आणि ह्याला c नाव दिलेलं आहे. ठीक आहे. चला आता आपल्याला dx काढायचं आहे. काय काढायचं आहे, dx काढायचं आहे. तुम्हाला माहिती आहे बघा dx काढण्यासाठी काय करतात बघा, d काढण्यासाठी काय करतो आपण, तर पहिली संख्या आणि दुसरी संख्या यांचा काय करतो, तिरकस गुणाकार करत असतो आपण. ठीक आहे. पहिल्यांदा लिहून घेत असतो. आणि dx काढण्यासाठी काय करतो आपण, तिसरी संख्या आणि दुसरी संख्या यांचा काय करतो असतो, तिरकस गुणाकार. 3 आणि 2 32 हे लक्षात ठेवा. आणि dy हे काढण्यासाठी आपण काय करतो, पहिल्या आणि तिसऱ्या या संख्यांचं काय करतो, तिरकस, म्हणजे पहिल्या आणि तिसऱ्या. बघा 12 32 13 हे लक्षात ठेवा. सोपी गोष्ट आहे. म्हणजे डी काढण्यासाठी 12, dx काढण्यासाठी 32 आणि dy काढण्यासाठी 13. ठीक आहे. तर बघा इकडे बघा एक म्हणजे हे ह्याला 1 नाव देऊ, ह्याला 2 नाव देऊ, ह्याला 3 नाव देऊ. कळलं का. म्हणजे असं तुम्हाला हे घ्यायचं इथं. चला आता तुम्ही लिहू शकता बघा dx तुम्हाला काढायला लागलं. काय काढायला लागलं आहे, dx काढायला लागलं. मग dx काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, 32 म्हणजे 3 आणि 2 पहिली 3च्या ह्याच्यातली संख्या घ्यावं लागेल आणि मग 2च्या ह्याच्यातली संख्या घ्यावं लागेल. चला dx काढू आपण आता.
dx काढण्यासाठी तिसऱ्या घरामध्ये काय आहे तर 26 आहे आणि 22 आहे. लिहून घ्या 26 आणि 22 एकाखाली एक लिहून घ्या व्यवस्थित. ठीक आहे. बरं, कुठली संख्या आता दुसऱ्या घरातली संख्या काय आहे 5 आहेत आणि काय आहेत 5 दोन्हीकडे 5 आहेत म्हणून 5 आणि 5 हे लिहून घ्या. झालं. आता काय करायचं आपल्याला तिरकस गुणाकार. हे तर सोपं आहे ना, एवढं काढता आलं की तुम्हाला बाकीचं काढता येईल. ठीक आहे. तिरकस गुणाकार म्हणजे 26 गुणिले 5 वजा काय बघा 22 गुणिले 5. ठीक आहे. यांचा आपल्याला करायचा आहे गुणाकार. 26 आणि 5 यांचा गुणाकार बघा येतो 5 × 30 म्हणजे झाले 3 5 2 10 10 आणि 3 13 10 आणि 13 म्हणजे 130 हे आलं. आणि 22 पंचे 5 2 10 चालेल म्हणजे 110. ठीक आहे. 130 मधनं 110 गेले बघा तर 20 उरतात. ठीक आहे. म्हणजे dxची किंमत तुम्हाला मिळाली 20 मिळाली. ठीक आहे. आता dy काढायचं आपल्याला. काय काढायचं आहे dy काढण्यासाठी काय सांगितलं मी 13 म्हणजेच पहिली आणि तिसरी ही संख्या घ्यायची आपल्याला. पहिली संख्या काय आहे बघा बरं. पहिली संख्या आहे 3 आहे. इथे कोण नाही म्हणून इथं 1 आहे. ठीक आहे. म्हणून 1 घ्यायचं. x घेता आला नाही तर. ठीक आहे. इथे लिहा 3 आणि इथे लिहा 1. तिसरी संख्या आहे 26 आणि इथे 22. dy काढायचं आता आपल्याला. बरोबर. चला आता ह्यांचा तिरकस गुणाकार करू. 3 गुणिले 22 वजा 1 गुणिले 26. ठीक आहे. 3 2 6 म्हणजे 66 वजा 26 1 26 म्हणजे 26 1 26. या दोघांचा गुणाकार केला तर 26च येते. बघा 66 मधनं 26 गेले, वरचे 6 गेले 0, 6 2 गेले 4 म्हणजे 40. म्हणजेच आपल्याला dy ची किंमत आली 40. सोपं होतं की नाही. प्रश्न वाचताना असं वाटलं खूप अवघड आहे, पण नाही. क्रेमरच्या पद्धती सोप्या आहेत. हे लक्षात ठेवा. मी सांगितलेलं तुम्हाला हे महत्त्वाचं आहे. हे जर तुम्ही केलं लक्षात ठेवलं तुम्हाला प्रश्न अवघड जाणार नाही. चला मार्च 2022चा प्रश्न आहे बघा. खालील एक सामायिक समीकरणासाठी x + y बरोबर व x + y च्या किमती काढा. बघा समीकरण आहे 49x वजा 57y बरोबर 172 आणि इथे आहे बघा 57x वजा 49y बरोबर 252. ठीक आहे. चला आता उकल आपण करू शकतो बघा. आता हे समीकरण काय झालं आपलं पहिलं झालं आणि हे समीकरण आपलं काय झालं दुसरं झालं. ठीक आहे. तर ह्या समीकरणाची आपण पहिल्यांदा बेरीज करू मग वजाबाकी करू. ठीक आहे. मग ह्या लिहून घेऊया. आपण लिहून घेऊ समीकरण 1 व 2 यांची बेरीज करू. समीकरण 1 व 2 यांची काय करू आपण बेरीज. यांची बेरीज करू. ठीक आहे. असं प्रॉपर लिहित चला तेवढेच मार्क भेटतात आपल्याला. लिहा 49x वजा 57y बरोबर 172 अधिक 57x वजा 49y बरोबर 252. अधिक असलं की काय करणार तुमचं चिन्ह खालचं बदलणार नाही. लक्षात ठेवा. 49 आणि 57 9 7 9 7 9 आणि 7 जवळ बघा 16 आणि हाताला 1 5 10 म्हणजे 106x वजा इथे पण सेमच येणार आहे आपलं कारण की दोघांची पण बेरीज 106y बरोबर. तर बघा 2 आणि 2 4 7 आणि 5 12 हाताला 1 3 आणि 4 424 आलं आपलं. ठीक आहे. म्हणजे 106 आणि 424. आता 424ला जर आपण विचार केला 106च्या पाड्याचा तर आहे बघा 424 आहे त्या पाड्यामध्ये. म्हणून लिहूया दोन्ही बाजूंना काय करू प्रत्येक पदाला आपण काय करू 106ने भागू. म्हणून लिहा म्हणून प्रत्येक पदाला 106ने भागू. ठीक आहे. चला आता भागू आपण 106ने बघू प्रत्येक पदाला. 106x छेद 106
वजा 106y छेद 106 बरोबर 424 छेद 106. बघा हा 106 गेला, हा पण 106 गेला. आता ह्याच्यात भागाकार करू आपण. 106च्या पाड्यामध्ये 24 40 4 2 बरोबर 4 0 2 आले, 4 1 4. बघा 4ने भाग जाते बघा याला. 106 1 6 आहे आणि 106 चोक 424. ठीक आहे, म्हणजेच आपल्या इथं उरतं बघा x वजा y बरोबर 4 उरतं आहे. म्हणजे x वजा yची किंमत काय आली तर 4 आली. ठीक आहे, भागाकार व्यवस्थित करा, सारखं सारखं करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे ते पटकन आपल्या परीक्षेमध्ये आपण चुकत नाही, वेळ पण वायाला जात नाही. चला आता समीकरण 1 व 2 काय करू, समीकरण 1 मधून 2 वजा करू. काय करू, समीकरण 1 मधून 2 वजा करू. ठीक आहे, चला लिहून घ्या. 49x वजा 57y बरोबर 172 वजा करायचं आहे ना आपल्याला. म्हणजे 57x वजा 49y बरोबर 252 हे आपलं समीकरण होतं. ठीक आहे, आता ह्यांची वजाबाकी करायची तर खालचे चिन्ह बदलतात खालच्या पदाचे की नाही. अधिक आहे तर इथे काय होणार आहे, वजा होणार आहे. हा वजा आहे तर अधिक होणार आहे, अधिक आहे तर वजा होणार आहे. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. 49 अधिक वजा वजा, मोठ्या संख्येत चिन्ह वजाच आहे म्हणून वजाचं चिन्ह झालं. म्हणजे 57मधनं 49 गेले तर बघा 8x राहतो. वजा अधिक वजा, मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणून मोठ्या संख्येचं चिन्ह वजा आहे. इथे पण 8y राहतो बघा. अधिक वजा वजा, इथे पण मोठ्या संख्येचं चिन्ह वजा आहे म्हणून वजा. 252मधनं 172 गेले, 2 0, 15तनं 7 गेले तर 8 उरतात बघा. म्हणजे 80 उत्तर येतं, कारण की एकच राहतं, 80 येते. ठीक आहे, चला आता काय करायचं आपल्याला, 8 इथे 8 इथे 80 आहे. म्हणजे 8ने आपल्याला काय करू शकतो, सगळ्या पदांना भाग जाऊ शकतो आपल्याला. म्हणून लिहा प्रत्येक पदाला 8ने भागू. ठीक आहे, चला मग वजा 8x छेद 8 वजा 8y छेद 8 बरोबर वजा 80 छेद 8. ठीक आहे, चलो वजा 8ने करावं लागेल, कारण की ते वजाचं चिन्ह वजाने करावं लागेल बघा. वजा वजा करा, वजा वजाने करा. बघा इथे वजा वजा चिन्ह जातं म्हणजे चिन्ह राहतील ना आपले. बघा हा वजा वजाचं चिन्ह गेलं, मी जरा पेन्सिलने करते म्हणजे लक्षात येईल, तर पेनाने केलं सारखं नाही. बघा वजा वजा चिन्ह गेलं, इथलं वजा चिन्ह इथलं वजा चिन्ह गेलं, इथे पण गेलं इथं पण गेलं चिन्ह. राहिलं काय बघा, इथे 8 आहे इथे 8 गेला, 8 1 8 8 1 8 गेला बरोबर. बघा इथे 8 1 8 8 1 8 8 0 0 म्हणजे 10. म्हणजेच आपलं उत्तर येतं बघा इथे x राहिला. बघा इथे फक्त चिन्ह गेलं ना, फक्त x राहिला. बघा इथे पण चिन्ह गेलं, अधिक राहिला, वाया झाला बरोबर 10. ठीक आहे, म्हणजे x अधिक y बरोबर 10. इथेच मुलं चूक करतात, चिन्हांचाच गोळ होतो फक्त, बाकीचं काय नाही. नाहीतर बाकी सगळं व्यवस्थित करत असतात ते. चला पुढे घेऊया आपण 8वा प्रश्न. 8वा प्रश्न आहे बघा, मार्च 2024मध्ये विचारला आहे. ABCD आयत आहे. आकृतीत दिलेल्या माहितीचा उपयोग करून ax अधिक by बरोबर c या स्वरूपात एक सामायिक समीकरणे तयार करा. आता ही क्रेमरचीच पद्धत आहे बघा, ही पण तसंच सेमच आहे, फक्त इथं ax अधिक by बरोबर c या स्वरूपात लिहायचं आहे आपल्याला. बघा आकृती पाहिली म्हणजे काय, आकृती आली की तुम्ही घाबरून जाऊ नका, सोपं असतं हे, खूप सोपं आहे. मला सोडत जशी जाईल ना मी तसं तुम्हाला खूप असं वाटलं किती सोपं आहे. ठीक आहे, हा काय आहे, ABCD काय दिला, आयत आहे. आता आयताचा गुणधर्म काय आहे माहिती आहे का, माहिती आहे ना, की समोरासमोरील बाजू काय असतात, समान असतात. म्हणजे AB तसंच CD तसंच AD तसंच काय BC. म्हणजे हा काय तुमच्या आयताच्या सम्मुख बाजू काय असतात, समान असतात. म्हणून लिहा आयताच्या समोरासमोर बाजू समान लांबीच्या असतात. आपण उकल लिहिताना पहिला प्रश्न हाच टाकू. ठीक आहे, आयताच्या
समोरासमोरील बाजू समान लांबीच्या असतात, ठीक आहे, समान लांबीचे असतात. म्हणजेच काय बघा, 2x अधिक y अधिक 8 ह्याची समोरची बाजू कोणती झाली, 4x वजा y. म्हणून लिहा, म्हणून 2x अधिक y अधिक 8 बरोबरचं काय चिन्ह दिलं, कारण की समोरासमोर बाजू समान असतात म्हणून बरोबर चिन्ह. आणि काय लिहिणार आहे, 4x वजा y. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. चला आता आपण काय करा, हे उदाहरण सोडवण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, बघा इथे 8 हा स्थिरांक आहे, एकच आहे बघा, म्हणून लिहा 8 लिहून घेऊ आपण इथे पहिल्यांदा. ठीक आहे, हा 4x आहे बरोबर, हा 4x अधिक 4x आहे तसाच. इकडे बघा अधिक 2x इकडे गेला तो काय होणार आहे, बरोबर चिन्हाच्या इकडे गेला काय होणार, वजा 2x बरोबर. x समान चिन्ह आहेत ना, चल आहेत ना, ते एका जागी ठेवून घेतलेत आपण. ठीक आहे, हा वजा y आहे तो तसाच, इकडे अधिक आहे, हा इकडे आला वजा y होणार आहे. ठीक आहे, समजलं का. चला, म्हणून काय लिहिणार आहे बघा आता आपण, 4x वजा 2x, 4 मधनं 2 गेले 2x बघा, वजा 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 अधिक होतं म्हणून 1 आणि 1 2 काय 2y झालं, आणि इथे 8 आहे तो तसाच. ठीक आहे, चला आता बघा 2 मधनं तर आपण काय करू, इथे 2 इथे 2 इथे 8 आहे, म्हणजे काय करावं लागेल आपल्याला बघा, 2च्या पाड्यात 8 आहे, म्हणून प्रत्येक पदाला काय करू आपण, प्रत्येक पदाला 2 ने भागू, हो की नाही. आत्तापर्यंत तेच करत आलो आपण, हो की नाही. समजलं असेल आत्तापर्यंत. आता पहिला तुम्हाला धडा जो आहे 2 चलांतर रेषीय समीकरणे तो चांगलाच कळला असेल. आता ह्याच्यावर जो पण प्रश्न येईल तुम्हाला तो त्याच्यामध्ये मार्क जातं कामा नये तुमच्या आता. ठीक आहे, चला आता इथे काय करायचं, आपलं प्रत्येक पदाला काय करायचं, आपल्याला 2 ने भागायचं. 8ला 2 ने भागलं, 2x ला 2 ने भागलं, वजा 2y ला 2 ने भागलं. बघा भागलं तर बघा इथे तुम्हाला उत्तर येते, बेकवे बेचोक 8, हा 2 गेला, हा पण 2 गेला. उरला बघा आपल्याला, उरला आपला x वजा y. बघा x इथं वजा चिन्ह, y बरोबर 4. ठीक आहे, x वजा y बरोबर 4 ही किंमत आपल्याला उरते. चला आता आपण काय करूया बघा, आता आपण ह्या दोघांचं केलं, ह्या दोघांच्या बाजूंचे केले समान बाजू. आता आपण ह्या 2 समान बाजूंचे काढून घेऊ. आता आपण लिहितोय बघा, x अधिक 4 बरोबर काय 2y. ठीक आहे, आता आपण लिहिलं तर चला आता पुढचं बघूया आपण. ह्या दोघांचं आपल्याला काय करायचं, आता मगाशी जसं आपण हे केलं तसंच आपल्याला काय करायचं आहे, सोडवायचं आहे. चला, म्हणून लिहून घ्या, म्हणून x आहे बघा इथे, आता x आहे तो तसाच ठेवला आपण, आणि जो बघा x आहे तो तसाच ठेवला. बघा इथे फक्त 4 आहे, स्थिरांक आहे. ठीक आहे, आता जर आपण हा अधिक 4 तिकडे घालवला वजा 4 होता, आणि हा अधिक 2y इकडे गेला काय होणार आहे, वजा 2y बरोबर. हा अधिक 4 आहे तिकडे गेला वजा 4, म्हणजे हे आपल्याला समीकरण भेटतं. खूप जास्त सोडवायची गरज नाही आहे, छोटासाच आहे. चला, म्हणून लिहू शकतो आपण, म्हणून x वजा y बरोबर 4, आणि काय भेटलं आपल्याला बघा, x वजा 2y बरोबर वजा 4. ही काय, ही तयार होणारी एक सामायिक समीकरणे आहेत. तयार होणारी एक सामायिक समीकरणे आहेत. ठीक आहे, चला बघा खाली काही प्रश्न दिलेत मी, की जे प्रश्न आहेत ना खूप सेम आलेले आहेत, तसेच्या तसेच आले आहेत. मी मागं सोडून दाखवले बघा, व्हिडिओ परत बघा, प्रश्न वाचा, तुम्हाला लगेच कळेल हा कुठला प्रश्न मॅडमने सोडवला होता. बघा, पुढील एक सामान्य समीकरण सोडवण्यासाठी x अधिक y व x वजा yच्या किमती काढा. आठवते का आपण सोडवलं बघा, हा जुलै 2022ला प्रश्न विचारलेला आहे. बघा, पुढील एक सामायिक समीकरणासाठी dx व dyच्या किमती काढा. मी मगाशी सांगितलं dx dy d अशा किमती कशा काढायच्यात त्या. जुलै 2022ला हा प्रश्न विचारला बघा, x अधिक 2y बरोबर वजा 1 आणि 2x वजा 3y बरोबर 12.
ठीक आहे. बघा खालील एक सामायिक समीकरणे सोडवा. काय करायचे? एक सामायिक समीकरणे सोडवा. x अधिक y बरोबर 4 आणि 2x वजा y बरोबर 2. ह्या किमती आपल्याला काय करायचं? पहिल्यांदा काय करायचं? आता इथे काय करावं लागेल? वजाबाकी करावं लागेल. नाही तर अधिक करावं लागेल, कारण की इथे अधिकचं चिन्ह आहे तर वजाचं चिन्ह आहे बघा. आणि पद काय समान चल आहे इथे y आहे, म्हणून इथे काय करावं लागेल? अधिक करावं लागेल. तुम्हाला लगेच किंमत कळेल, x आणि y ची किंमत कळेल. ठीक आहे. पहिल्यांदा x ची किंमत निघेल, नंतर ना y ची किंमत. x ची किंमत निघली की y ची किंमत समीकरण 1 किंवा 2 मध्ये ठेवून ती काढू शकता तुम्ही. मार्च 2023ला प्रश्न विचारलेला बघा, फिरू शकतो, तुम्हाला येऊ शकतो 2026ला सुद्धा. खालील एक सामायिक समीकरणे सोडवा. तोच प्रश्न आहे, सारखा तोच रिपीट केला त्यांनी, म्हणजे तसाच रिपीट केलेला आहे बघा त्यांनी. एक्स काय येतात? एक्स अधिक वाय. आता जुलै 2023चा आहे बघा आणि हा मार्च 2023चा आहे बघा. सेम वाटतं की नाही आता हा प्रश्न आणि हा प्रश्न? फक्त इथं 2x इथं काहीच नाही आहे. ठीक आहे. इथे 4 येते तर 6 आहे, इथे 2 येते तर 4 आहे. ठीक आहे. सेम प्रश्न विचारलेला, बाकी काही नाही विचारलं बघा. खालील एक सामायिक समीकरणे सोडवा. तसाच आहे हा पण बघा. इथे बघा x अधिक 5 बरोबर x अधिक y बरोबर 5, x वजा y बरोबर 3. जुलै 2024चा प्रश्न आहे बघा. खालील एक सामायिक समीकरणे सोडवा. मार्च 2025चा प्रश्न आहे. काय आहे? 25चा प्रश्न आहे बघा. इथे x अधिक y बरोबर 3 आणि 3x वजा 2y बरोबर 4. इथे आपण काय करू शकतो बघा. इथे y, इथे y, इथे y आहे, इथे 2 आहे, इथे 2 नाही आहे, बरोबर. इथे 3 आहे, इथं 3 नाही आहे. मग आपण इथे काय करू शकतो? एक तर 3 घेऊ शकतो इथं, नाही तर इथं 2 तरी घेऊ शकतो. तर आपण असं केलं. इथे बघा चिन्ह इथं तुम्हाला दिसतात, समान दिसतात, ते विरुद्ध दिसतात ते. मग आपण काय करू शकतो? वायची किंमत फक्त बदलू शकतो. हे सोडून देते तुम्हाला, म्हणजे तुम्हाला अजून कळेल बघा. असं आलेलं गणित तुम्ही काय करू शकता बघा. x अधिक y बरोबर 3 आहे, हे पहिलं समीकरण आहे. आणि 3x वजा 2y बरोबर 4 हे काय आहे? तुमचं दुसरं समीकरण आहे. हे लिहून घ्या. आता बघा, तुम्ही पहिल्या समीकरणाला तुम्ही काय करू शकता? 2ने गुणू शकता, म्हणजे तुम्हाला काय करेल? उत्तर इथं 2 येईल तुमचं. ठीक आहे. म्हणून म्हणला समीकरण 1ला 2ने गुणू. ठीक आहे. समीकरण 1ला 2ने गुणू. समीकरण 1 काय आहे बघा? x अधिक y म्हणजे 2 गुणिले x अधिक y गुणिले 2 बरोबर 3 गुणिले 2. ह्यांचा आपण जर केलं, गुणाकार केला, म्हणून बघा आता 2x अधिक 2y बरोबर 3 दुणे 6. बघा ह्या तिघांचा जर आपण गुणाकार केला तर येतं, म्हणजे आपलं समीकरण काय भेटलं? 3 भेटलं. मग 3 भेटलं, तुम्हाला काय करू शकता? मग आता समीकरण 2 आणि 3 यांचाच विचार करू आता आपण, कारण की 1चा आपण काय केलं? 3 बनवले. मग 2 आणि 3 यांची काय करू शकतो? आता बेरीज करू शकतो. म्हणून लिहा समीकरण 2 व 3 यांची बेरीज करू. ठीक आहे. लिहा 3x वजा 2y बरोबर 4 हे समीकरण आपलं बघा. आणि 2x अधिक 2y बरोबर 6 यांची काय करायची? आपल्याला बेरीज करायची बघा. अधिक बघा, इथे 3 आणि 2 5x अधिक वजा गेलं बघा, हे दोन्ही पण गेले. ह्याच्यासाठी आपण काय केली? बेरीज केलेली आहे. मग पहिल्यांदा 2ने गुणले आणि मग बेरीज केली आपण. ठीक आहे. आणि 6 4 10. मग बघा x बरोबर 10 छेद हा गुणिले 5 आहे, तिकडे भागिले, म्हणून लिहू शकतो बघा. 5 दुणे 10 म्हणजेच आपली किंमत आली x बरोबर 2. काय किंमत आली? x बरोबर 2 ही किंमत आली. आता काय करू शकतो? x बरोबर 2 ही किंमत आपण समीकरण 1 मध्ये पण ठेवू शकतो बघा. काही नाही प्रॉब्लेम. 1 मध्ये ठेवला तरी काही प्रॉब्लेम, 2 मध्ये ठेवला तरी नाही, 3 मध्ये ठेवला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे. आता मी इथंच लिहिते बघा. समीकरण काय करू आपण आता? x बरोबर 2 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 काय होतं बघा? x अधिक y बरोबर 3. x अधिक y बरोबर 3 हे समीकरण पहिले आहे. आता आपण 2 ही किंमत ठेवू xची. अधिक 2 बरोबर 3. y तसाच राहिला, 3 इथं राहिला, 2 इकडे अधिक इथे वजा गेला, म्हणजे y बरोबर 1. yची किंमत पण आपल्याला भेटली. ठीक आहे. म्हणजे उकल काय भेटली तुम्हाला?
एक्स आणि वायची उकल काय भेटली 2 आणि 1 ही तुमची उकल भेटली. कळलं बघा, सोपा होता प्रश्न. इथे गुणायला लागला आपल्याला बरं का. मागच्या वेळेस आपण गुणलेला तुम्हाला प्रश्न आलेला नव्हता. इतक्या वेळ तुम्ही बेरीज करून मग वजाबाकी करून ते करत होता, म्हणून मी हा तुम्हाला सोडून दाखवला. ठीक आहे. आणि हे काही प्रश्न आहे ते तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा, कारण की जर तुम्ही हे सोडवलं तर तुम्हाला कळेल. कारण की आता हे तेच प्रश्न आहेत, रिपीट होणार आहेत. व्हिडिओ मोठा करून काय फायदा नाही आपल्याला, आहे का नाही. वेळही वाया जाईल आपला. तुम्ही स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा. माझा प्रश्न बघा मागे तिथं तसाच सेम सोडवण्याचा प्रयत्न करा. तुमचं उत्तर नक्कीच बरोबर येईल. ठीक आहे. 3 गुणांचे प्रश्न पाहू आता आपण. इतक्या वेळा आपण हे पहिले 1 नंबर 2 गुणांचे 1 गुणांचे प्रश्न पाहिले. चला, मार्च 2022ला आलं बघा. मनीष आणि सविता यांच्या आजच्या वयांची बेरीज 31 वर्ष आहे. 3 वर्षापूर्वी मनीषचे वय सविताच्या त्या वेळेच्या वयाच्या चौपट होते, तर त्या दोघांची आजची वये काढा. आता आपल्याला त्या दोघांची पण आजची वय दिली नाही आहेत, म्हणून आपण मानू शकतो बघा, उकल लिहू शकतो आपण. मनीषाचे आजचे वय एक्स मानू आपण. मनीषचे आजचे वय एक्स मानू. ठीक आहे. आणि सविताचे आजचे वय वाय मानू. सविताचे आजचे वय वाय मानू. ठीक आहे. चला, आता दिलेली अट काय आपल्याला बघा. दिलेल्या अटीनुसार बघा आता आपल्याला काय दिले. मनीष आणि सविता यांच्या आजच्या वयांची बेरीज जी आहे ती 31 वर्ष आहे. आजच्या वयांची बेरीज काय 31 वर्ष आहे. मग दिलेल्या अटीनुसार हे पण लिहू शकता तुम्ही. आणि डायरेक्ट नाही तर समीकरण मी आता तसं लिहिते तसं पण लिहू शकता. दिलेलं काय म्हणतात, मनीष आणि सविता यांच्या आजच्या वयांची बेरीज, आजच्या वयांची बेरीज काय करा 31 वर्षे, म्हणजे एक्स अधिक वाय बरोबर 31. का एक्स अधिक वाय, एक्स म्हणजे मनीष आणि वाय म्हणजे सविता यांची आजची वय आहेत, म्हणून आपणला काय केलं, आपण आजची वय म्हणून अधिक दिले चिन्ह, बेरीज दिलेली बरोबर, बेरीज. चला, म्हणजे हे समीकरण 1 झालं आपलं. आता 3 वर्षापूर्वी काय म्हटलंय, 3 वर्षापूर्वी. आता 3 वर्षापूर्वी लिहून घेऊ पहिल्यांदा इथे आपण 3 वर्षापूर्वी. ठीक आहे, फ्लॅशबॅकमध्ये आहे का नाही, 3 वर्षापूर्वी. आता मागे जाऊया आपण. मनीषचे वय व सविताच्या वेळच्या वयांच्या चौपट होते. 3 वर्षापूर्वी मनीष आणि सविताचे वय काय असेल, म्हणजे मनीषचे वय असेल x - 3 बरोबर. हे मनीषचं वय झालं, मनीष. आणि सविता काय असेल y - 3 सविता बरोबर की नाही, हे असणार आहे की नाही. आता दिलेली अट काय परत पुढे बघा. 3 वर्षापूर्वी मनीषचे वय सविताच्या त्या वेळच्या वयांच्या चौपट होते. काय होते, चौपट होते. म्हणून आपण लिहू शकतो, म्हणून x - 3 बरोबर, x - 3 मनीषचे वय हे सविताच्या वयाच्या चौपट होते, म्हणून आपण लिहू शकतो बरोबर 4 गुणाकारात आहे, म्हणून हे y - 3 आपण लिहू शकतो. ठीक आहे. चला, म्हणून आपण लिहू शकतो x - 3 बरोबर, हा गुणाकार केला आता बघा 4 × 1 = 4 आणि y तसंच आहे 4 × 3 = 12 - 12. ठीक आहे, हे समजलं. चला, आता आपण बघा इथे x आहे, इथे y आहे, इथे 12 आणि इथे -3 आहे. ठीक आहे, म्हणून आपण लिहू शकतो बघा x वजा हा अधिक इकडे गेला 4y बरोबर, हा -12 आहे तसाच, हा -3 तिकडे गेला +3. ठीक आहे, +3 झाला. त्यानंतर ना बघा आपण जर यांचा वजाबाकी आणि गुणाकार वजाबाकीच करावं लागणार आपल्याला x, कारण हे दोघांची होणार नाही, कारण चल समान नाही आहे त्यांची. 4y बरोबर, अधिक वजा वजा मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणून वजाचं चिन्ह, 12तनं 3 गेले तर 9 उरतात बघा. ठीक आहे, म्हणजे आपलं हे समीकरण कितवं झालं, दुसरं समीकरण. इथे 1 भेटलं आपल्याला, आता आपल्याला इथं दुसरं भेटलं. चला, आता आपण काय करू शकतो,
समीकरण 1 मधून 2 वजा करू शकतो. बघा इथे चिन्ह दिसतात ते आपल्याला विरुद्ध. ठीक आहे, समीकरण 1 मधून 2 वजा करू. समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करू. ठीक आहे, चला करूया आपण. x अधिक y बरोबर 31 हे पहिलं समीकरण होतं आपलं. दुसरं होतं x वजा 4y बरोबर वजा 9. आपल्याला वजा करायचे म्हणून काय करायला, खालचे चिन्ह बदलणार आहेत आपली. अधिकचं वजा, वजाचा अधिक, वजाचा अधिक झाला. ठीक आहे, चला अधिक वजा वजा बघा x गेला, उरला आपल्या इकडे बघा अधिक अधिक. अधिक अधिकचं काय होणार आहे बघा इथे 1 आणि 4 5, इथं कोण नसतं त्याला 1 असतो. 5y बरोबर अधिक अधिक आहे बघा, अधिक 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 31 मध्ये 9 मिळवले तर 40 होतं. काय होतात 40. मग आपण लिहू शकतो इथे y बरोबर 40/5, कारण की इथं गुणाकार इकडे गेल्यावर भागिले होणार आहे. बघा 5 5 5 40 म्हणजे 8. y बरोबर 8 हे उत्तर आपल्याला भेटलं. yची किंमत निघली. ठीक आहे, yची किंमत आपल्याला निघत. आता ही समीकरण 1 मध्ये ठेवू yची किंमत. काय करू, y बरोबर 8 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. 1 मध्ये ठेवू. ठीक आहे, चला समीकरण काय आहे, x अधिक y बरोबर 31. x अधिक किती आहे 8 बरोबर 31. मग x आहे तो तसाच, 31 आहे तो तर अधिक इथं वजा 8 होणार. ठीक आहे, x बरोबर 23 म्हणजे xची किंमत आली 23. ठीक आहे, म्हणून आपण लिहू मनीषचे आजचे वय किती येणार आहे. मनीष कोण आहे, x आहे बरोबर. मग मनीषचे आजचे वय किती येणार आहे तर 23 येणार आहे. आणि सविताचे आजचे वय येणार आहे 8 येणार आहे. कळलं का. म्हणून खाली लिहू शकता तुम्ही, खाली लिहू शकता बघा. मी इथेच लिहिते आता, तुम्ही खाली लिहा बरं का. मला जागा नाही म्हणून मी इथे लिहिते. म्हणून लिहा मनीषचे आजचे वय 23 वर्ष व सविताचे आजचे वय 8 वर्ष आहे. ठीक आहे, समजलं. चला पुढे जाऊया.